अहो बघता बघता आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली, काय कळलंच नाही. होई ना? कुणाला बघता बघता काय शोधताय? इथं 2000 रुपयाचं बंडल ठेवलं होतं, त्याला लाल कलरचं रबर होतं बघ. हे घ्या रबर, जीव अडकलाय या रबरात. टीव्ही कोण पुसत आहे? पाहुणे येणार आहे. मग तुझे पाहुणे काय टीव्हीवर येऊन बसणार आहे काय? ओ, आज भाजी कशी झाल्या? कशाला भांडणाचं निमित्त शोधलेलेस का? तुला भांडण केल्याशिवाय करमत नाही का काय म्हणाव? आहो, त्या शेजारणीचा नवरा बघा, रोज तिला फिरायला घेऊन जातय. तुम्ही का घेऊन जात नाही? हा विचार की तिला, शनिवार रविवारचं कोण नेते? हे कुठलं एवढं नेऊन पण नाव नाही. तू धरती पे चाहे जहां भी रहेंगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. तरी मला वाटलंच होतं, तुमचं खानदानच कुत्र्याच्या जातीचं आहे. असं जर रोजची नाटक करी असतात ना तर मी नाही राहावं, चालू राहा मी. हॅलो, अरे लवकर ये, गेली ती. लवकर या. कंची कसबीन येते ना, मी पण बघते भवानी कंची साटक भवानी. इथंच आहे मार खाईन पण इथंच आहे मी. मी हा म्हणून टिकली तरी अरे पण मी केलं तरी का? सगळंच सांगायला लागते तुम्हाला. आता बसा मोबाईल पायात. पहा इकडे आता उभे राहू. पाहिलंच नाही ना मला कधी. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं? जा बाहेर आता. काय तर उलचं काही बोलणं सैन्य वा. तुमचं काय उठले का सुटले चालले भाई. मी बसतो घरात दिवसभर काम करत. यमराजानं मला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? मी म्हणलो मी 5 मिनिटाच्या अंतरावर आमची शेजारी राहते, तिला पण घेऊन जाऊ. काय काय झालं? अहो, माझ्या तोंडात मच्छर गेलाय. थांब, मी 1 मिनिटात आलो. दरे पिऊन घे. तर काय? हे ऑल आउट आहे मच्छर मारण्यात. कोणाचा फोन आलो? तुझ्या भावाचा फोन. हो बोला बोला. हॅलो, हा काय झालं? आली का पसंत पोरगी? 6 फुटाची आहे. मग काय होईल? तुझी बहीण 6 फुटाची आहे, केलं की मी लग्न. अहो मी तर 5 फुटाची आहे की. अगं तुझी जी जीभ आहे 1 फुटाची लांब, वल 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 करून माझ्या घरातलं एक माणूस माणसं ठेवलं नाही. वच 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 बोलून. फुटभर नाही 1.5 फुटाची जीभ असेल तुझी. काय बी म्हणते. काय बी म्हणत्या. एक सोयरा राहिलाय का घरी? माझ्या दाराला कोणी कुत्रा सुद्धाही नाही तुझ्या वच वच बोलण्यानं. हे ठेव रे, करू वाटलं करून लग्न. नाही तर मार तिकडे. आजकाल तुझे तोंड जरा जास्त चालून राहिलं बरं. अमरदेवाची कृपा. तोंड चालू राहिलं फक्त, हात नाही चालू राहिला. गुणवती प्यारी किती बायको माझे प्यारे किती.
खोटं कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही माई. नवरा तुझा थोरे पण तुझ्या जीवाला घोरे माई. खरं की खोटं आहे? आई सारखी सासू आणि सासू सारखा नवरा भेटलाय माई तुला. लग्नाआधी तू बारीक होती माई, पण आता बिजू घातलेली खारीक झाली. खरं की खोटं आहे? तुझा नवरा तुला शॉपिंगला नेतो, पण त्याचं पाय चपायची म्हणलं की तुला बोर होतो माई. खरंय की खोटं आहे? परमेश्वराने जे सांगितलं तेच मी तुला सांगणार माई, मनचं काही बोलणार नाही. तू तुझ्या नवऱ्याचे पैसे चोरते माई आणि पकडले गेल्यावर खोटं खोटं रडते माई. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा कर्तव्यदक्ष आहे माई, पण तुझं त्याच्यावर फार बारीक लक्ष आहे माई. खरंय की खोटं आहे? तू फार पापे केली माई आतापर्यंत. एक 11,000ची दक्षिणा या QR कोडवर टाक माई. अजून एक पाप करू नको माई. नवऱ्याचा पिन माहिती म्हणून नवऱ्याच्या अकाउंटवरून नको माई, स्वतःच्या अकाउंटवरून मार माई. बाबा मी माझं लाटणं मध्ये विसरले, आलेच तुम्हाला दक्षिणा घेऊन. माई ए माई. ही साडी कितीची असं सांगा बरं. बैगन 1500ची. अय्या तुम्हाला कसं कळालं? कारण माझ्या पाकिटामधून 1500 रुपये गायब आहे. वहिनी, जर तुम्हाला मला मारायला कोणी 1 करोड रुपये दिलं तर तुम्ही मला मारणार काय? जर माझ्यावर केस नाही झाली तर मी तुम्हाला फुगटच मारीन. तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. हॅलो. हा बोल. अहो एक काम होतं. ते काम करून घ्या अगोदर आणि मग मला फोन कर. ओ कोण आहे का? बोला की. थोडा कढीपत्ता पाहिजे होतो. हाय की. हे घ्या. थोडं पोहे करणार आहे, लागणार होता. बर बर. ओ झाले का पोहे? हो झाले की. द्या मग पोहे, आणि पोह्यावर जरा शेव बी टाका आणि लिंबू बी द्या, आणि ह्याच्यात जरा दही द्या. कढीपत्ता आणून चूक झाली बाबा. अरे वा मनवा, या वेळेस तुला परीक्षेला जास्त मार्क पडले मागच्या पेक्षा. काय खातेस तू? मम्मीच्या हातचं पराठा खाते. बैगन. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? अहो 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केलं असतं हो तुम्ही? मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं. काय काय झालं? एवढं उदास का बसली? घरी बाहेर मेन आली होती आज. मग मारायची धमकी देऊन गेली. काय म्हणले? बोलली लाईट बिल भरा नाही तर कट करून टाकी. होय हो. माझ्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतंय? बैगन. मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसतंय. मामांजी मग तेवढं सासूबाईच्या डोळ्यात बघून सांगा ना तुमच्या लेक कुठं दारू पिऊन पडलाय. अजून घरी आले नाहीत बघा. ओ कोण आहे का? बोला की. थोडा कढीपत्ता पाहिजे होतो. हाय की. हे घ्या. थोडं पोहे करणार आहे, लागणार होता. बर बर. ओ झाले का पोहे? हो झाले की. द्या मग पोहे, आणि पोह्यावर जरा शेव बी टाका आणि लिंबू बी द्या, आणि ह्याच्यात जरा दही द्या. कढीपत्ता आणून चूक झाली बाबा. बोला, काय झालं यांना? काय झालं काय माहित माझ्या नवऱ्याला. दिवसभर पांघरून घेऊनच बसलाले. कुठला आजार तर नाही ना? आजार तर कुठलाच नाही. जेव्हापासून थंडी चालू झाली तेव्हापासून असंच बसलालेत. बर, असं आहे का? हे औषध आणून पाजवा. हे औषध कुठल्या मेडिकल मध्ये भेटतंय डॉक्टर साहेब? मेडिकल मध्ये नाही, वाईन शॉप मध्ये भेटतंय हे औषध. चालता बोलता जी शब्दात पकडते तिला बायको म्हणतात, आणि त्याच शब्दाचा अर्थ समजवता समजवता जो वेडा होतो त्याला नवरा म्हणतात. अरे आजकाल माझ्या काहीच लक्षात राहिना गेले. बहुतेक मला विसरायचा आजार झाले वाटतं. होय होय,
काल माझ्याकडून 10,000 रुपये घेतली होतीस ते विसरलीस वाटतं. माझ्या मित्राचा जॉब गेला ह्या मंदीमुळं. मग कशाला मंदीच्या नादाला लागायचं? गेला का नाही आता जॉब? लोग कहते हे काय वेळ आहे का घरात यायची? रात्रभर रोज आम्ही कवर तक दरवाजा उघडायला थांबायचं. हा अजून अन्नाचा एक दाणा नाही खाल्ला आणि नुसतं दारू प्यायला पाहिजे तुला. आल्यात तर चल ना दादा. दारू मी नाही, तुम्ही पिलाय. मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी ते संध्याकाळी परत येणारच. तसेच बोका आणि बायकोचा किती लाड केला तर शेवटी गुरगुर करणारच. आणि इकडे पिशवी. ए पुंगारी, कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेले. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला. हो, तुम्ही मला सारखं सारखं सॉरी म्हणत जाऊ नका. का? माझं भांडण करायचं मूड निघून जात आहे. हो, हे संगीता कोण आहे? संगीता नाही, ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो, हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय. कुठं आहे त्यानं? होय, आहेत की इथंच. बोला, त्यांना देते. पण मला सांगा, अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. मी आहे ना बाहेर चली, किचन मध्ये भांडे पडले तेवढे धुवून घ्या, नाहीतर मी आल्यानं धुईनच. भांडे धुतो म्हणली की मला धुतो म्हणली? बापू रिस्क नको बा, 10 मिनिट लागतात भांडे धुवायला, मी भांडेच धुवून टाकतो. हाव, हे घ्या 10 रुपये. आणि आलू आणा, कोथमीर आणा, वांगे आणा, अजून मिरच्या आणा, आणि हा लिंबू असेल तर लिंबू बी घेऊन या बघा. बस, अजून काय आणायचं का? बघा मग अजून काही तुमच्या मनानं काय वाटलं तर घेऊन या ते पण. मी काय म्हणतो, मग 2 एकर जमीनच घेतो आपल्या लेकरांसाठी. हो, मला संक्रांतीला चुडे घेऊन द्या बघा. देतो की, त्याच्यात काय एवढं. नमस्कार मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचारा की. तुम्हाला बॉयफ्रेंड आहे? नवरा असताना बॉयफ्रेंडची काय गरज? बरं, तुमचं नवऱ्यावर किती प्रेम आहे? खूप जास्त. बर, ठीक आहे. साहेब, तुमचं तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे? सांगू शकत नाही. सांगा की. माझं माझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे की मी माझ्या बायकोसाठी भांडे सुद्धा घासू शकतो. हो, मला संक्रांतीला चुडे घेऊन द्या बघा. देतो की, त्याच्यात काय एवढं. नमस्कार मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचारा की. तुम्हाला बॉयफ्रेंड आहे? नवरा असताना बॉयफ्रेंडची काय गरज? बरं, तुमचं नवऱ्यावर किती प्रेम आहे? खूप जास्त. बर, ठीक आहे. साहेब, तुमचं तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे? सांगू शकत नाही. सांगा की. माझं माझ्या बायकोवर एवढं प्रेम आहे की मी माझ्या बायकोसाठी भांडे सुद्धा घासू शकतो. चालले मी घर सोडून. तुम्ही लग्नाआधी मला हे का नाही सांगितलं की तुम्ही दारू पण पिता म्हणून? तू तरी मला कुठे सांगितलंस की तू रक्त पितेस? हे देवा, माझ्या नवऱ्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे. देव पावला. ए पुंगारी, कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेले. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला. अहो, कुठं चाललाय? मरायला चाललोय. इथेच का? जर विचार बदलला तर 1 किलो टमाटे आणि 1 किलो बटाटे घेऊन या. आणि जर पैसे उरले तर कोथिंबीर पण आणा.
वहिनी तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसन्स एवढं तोंड कसं काय चालवताय? ओ कोण आहे का? बोला की. थोडा कढीपत्ता पाहिजे होतो. हाय की. हे घ्या. थोडं पोहे करणार आहे, लागणार होता. बरं बरं. ओ झाले का पोहे? हो झाले की. द्या मग पोहे. आणि पोह्यावर जरा शेव बी टाका आणि लिंबू बी द्या आणि ह्याच्यात जरा दही द्या. कढीपत्ता आणून चूक झाली बाबा. यमराजानं मला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय? मी म्हणलो मी 5 मिनिटाच्या अंतरावर आमची शेजारी राहते, तिला पण घेऊन जाऊ. मी हा म्हणून टिकली तरी अरे पण मी केलं तरी का? सगळंच सांगा लागते तुम्हाला. आता बसा मोबाईल पायात. पहा इकडे आता उभे राहू. पाहिलंच नाही ना मला कधी. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं? जा बाहेर आता. काय तर उलचं काही बोलणं सैन्य वाट. तुमचं काय उठले का सुटले चालले भाई. मी बसतो घरात दिवसभर काम करत. अहो बघता बघता आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली. काय कळलंच नाही. होई ना? कुणाला बघता बघता? ही साडी कितीची असं सांगा बरं. बायगन 1500ची. अय्या तुम्हाला कसं कळालं? कारण माझ्या पाकिटामधून 1500 रुपये गायब आहे. बापरे